जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भीत्वा यथा पद्मं संसारात् उद्धरास्म्यहं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाष्टकम आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. मागील वर्षी याच ऑगस्ट महिन्यामध्ये आपली त्यावर प्रवचनं पण झाली होती, 7-8 माझ्या माहितीप्रमाणे. ते आपण सुरुवातीला दरवेळेस म्हणत जाऊया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, वृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतिः किशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगान्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा सदैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यनित्यधीयतं,
जपतधित्ययः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवेषु भक्तिमान् इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्भागवतामधील पद्मपुराणांतर्गत असणाऱ्या महात्म्य भागवताचं महात्म्य जे सांगितलेलं आहे त्यामध्ये मुख्यतः 6 अध्याय आहेत. हे पद्मपुराणातलं पूर्ण PDF जे आहे ते शोधून पाहिलं, त्यामध्ये अगदी शेवटी हे 6 अध्याय दिले आहेत. ते सगळं पाहताना असं मला वाटलं की यामध्ये हे अध्याय आहेत का नाही, पण अगदी जरा धीर धरून शेवटपर्यंत ते वाचत गेलो तेव्हा ते लक्षात आलं की अगदी शेवटचे 6 अध्याय त्यामध्ये आहेत. काल आपण म्हणजे मागच्या शुक्रवारी आपण पाहिलं आत्तापर्यंत या अध्यायातले 80 श्लोक आहेत मुख्यत्वे. त्यामधले काही श्लोक आपण घेतले आणि 30व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आता आज 31व्या श्लोकापासून आपण विवेचन पाहणार आहोत. सत्यम नास्ति तपश्चौचम दयादानं न विद्यते उदरं भरिणो जीवा वराकाः कूटभाषिणाः मंदा सुमंदतमतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः पाखंडनिरताः सन्तो विरक्ताः सपरिग्रहाः तरुणी प्रभृता गेहे शालको बुद्धिदायकाः कन्याविक्रयिणो लोभात दंपतीनांचे कल्कनम. असे 3 श्लोक जे आहेत ते महत्त्वाचे वाटले मला, म्हणून त्याचं मी आता वाचन केलं. या श्रीमद भागवतामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याकडून जेवढं होईल तेवढं श्रवण करावं आणि श्रीमद भागवताचे मूळ श्लोक जे आहेत ते श्रोत्यांच्या कानावर पडले पाहिजे, हा सुद्धा एक मुख्य उद्देश असतो. म्हणून अधूनमधून आपण हे श्लोक वाचत आहोत, माझ्याकडून उच्चार होत आहे, आपल्याकडून श्रवण होत आहे. हे सुद्धा भक्तीच्या वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या कलियुगामध्ये भक्ती जी आहेत त्या भक्तीचा कलियुगात काय भक्ती कसं त्याच्या कलियुगाचा प्रभाव पडला ते या ठिकाणी सांगतात. सत्य तप पावित्र्य दया दान राहिलेले नाही. सर्वजण उपजीविकेत व्यग्र आहेत. आता पहा आपल्या लक्षात येतं की सत्य तप पावित्र्य दया आणि दान हे राहिलेले नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने दान देणारे दान देतात इथपर्यंत ठीक आहे, पण मी दान देत असताना फोटोग्राफर माझा फोटो काढतो की नाही इकडे पण माणसाचं लक्ष असतं. त्यामुळे ते दान जे ते गुप्त दान राहिलेलं नाही. दान देण्यामागचा उद्देश जो आहे तो परमार्थाच्या प्राप्तीसाठी आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण तो कमी असतो. पण त्याची प्रसिद्धी देण्याची जी हाव असते ती दान देणाऱ्यांच्याकडे जास्त असते, हे आपल्या लक्षात येतं. तप करणारे जे ते तप करतात, पण तप करत असताना पुन्हा सगळ्या लोकांना समजलं पाहिजे ही सुद्धा गोष्ट आहे. सत्य जे आहे ते सत्याच्या मार्गाने जो जातो तो नेहमीच यशस्वी होतो असं जगामध्ये दिसत नाही आणि म्हणून माणूस असत्य वचनाकडे प्रवृत्त होतो आणि असत्याने काही कालापुरतं आपल्याला सुख मिळतं, समाधान मिळतं, पण खरं सुख आणि समाधान हे खऱ्या सत्यामध्येच आहे. सत्यमेव जयते जे म्हणतात त्याचंसुद्धा विस्तृत असं विवेचन आपण मागे केव्हा तरी केलेलं आहे. सर्वजण उपजीविकेत व्यग्र आहेत. म्हणजे कुठल्याही घरी जा, कुठल्याही संसारात जा, त्या ठिकाणी प्रत्येकजण दिवसभर इतक्या आपल्या उपजीविकेच्या मागे लागलेला असतो की माणसं नेहमी सांगतात की आता इतके बिझी आहेत की त्यांना आता जेवायलासुद्धा फुरसत नाही. आणि अजून पुढे जाऊन सांगतात श्वास घ्यायलासुद्धा फुरसत नाही. आता हे नुसतं म्हणण्याचा वाक्प्रचार झाला, पण श्वास घ्यायलाही फुरसत नाही असं जर आहे तर माणूस 24 तासापैकी 15 तास 16 तास उपजीविकेमध्ये एवढा गर्क असतो की त्याला भक्ती ज्ञान वैराग्य यांच्याकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही. जे असत्य बोलणारे आहेत, आळशी आहेत, मंदमती आहेत, भाग्यहीन आहेत आणि उपद्रवग्रस्त आहेत. उपद्रवग्रस्त म्हणजे कसं, आजकाल नुसतं समाजामध्ये कार्य करून चालत नाही, पण त्याबरोबर अजून एक गुण तो अवगुणच आहे एका दृष्टीने की त्याला आपण इंग्रजीत म्हणतो न्यूसन्स व्हॅल्यू. ही ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडे लोक आकृष्ट होतात. आधी त्याचं पहा, मग बाकीच्यांचा इतरांचा विचार करा.
असं सगळं कलियुगामध्ये चालू आहे. कलियुगामध्ये हे सगळं त्या काळातलं केलेलं वर्णन आहे. बऱ्याच अंशी ते आजही सत्य आहे. संत म्हणणारे जे आहेत ते दांभिक आहेत. म्हणजे वरून दिसायला आपल्याला संत दिसतात, पण त्यांच्यातला मागचा उद्देश जो आहे तो उद्देश मात्र तो वेगळाच असतो. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. हे सगळं श्रीमद भागवताच्या अनुषंगाने मी बोलत आहे. त्यामध्ये कोणावर टीका करणं हा उद्देश नाही, पण श्रीमद भागवतामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच सांगणं हे भागवतावर विवेचन आहे. त्यामुळे ते कोणाला आवडेल आणि कोणाला न आवडेल यापेक्षा सत्य काय आहे आणि सत्य लोकांसमोर मांडणं हे श्रीमद भागवताच्या प्रवचनाचा मुख्य उद्देश आहे. घराघरामध्ये आपण असं पाहतो की घरामध्ये कोणाची सत्ता चालते, तर ती स्त्रियांची सत्ता चालते. परवाच व्हॉट्सॲपवर एक अशीच कथा आली होती की छोटीशी पोस्ट होती. त्यामध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो. ब्राह्मण त्या घरामध्ये येतात आणि आल्यावर विचारतात की या ठिकाणी या घरामध्ये पूर्व दिशा कोणती आहे. आता जे यजमान आहे ते यजमान आपल्या पत्नीकडे बोट दाखवतात, म्हणजे ही सांगेल ती पूर्व दिशा, असं त्याचा अर्थ. आता अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बऱ्याच घरामध्ये वास्तुशांती म्हणा, लग्न म्हणा, काहीतरी असेल तर आपण काही ना काही भेटवस्तू आपण देतो. त्या भेटवस्तूमध्ये एक भेटवस्तू अशी असते की त्यामध्ये लिहिलेलं असतं की आय एम द बॉस ऑफ दिस हाऊस अँड आय हॅव परमिशन टू से सो. मी या घराचा मालक आहे, मुख्य आहे, आणि हे मी माझ्या पत्नीच्या परवानगीनेच म्हणत आहे. असं एक छान वाक्य असतं आणि ते वाक्य ते दिवाणखान्यामध्ये लावलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय की स्त्रियांची सत्ता सर्वत्र चालत आहे. आता आपल्या बायकोचा जो भाऊ आहे म्हणजे मेहुणा जो आहे तो सब दुनिया एक तरफ और साला एक तरफ, म्हणजे बायकोचा भाऊ याला जास्त महत्त्व आलेलं आहे. म्हणजे आपल्या संसारामध्ये की सासूरवाडीचं बायकोचा भाऊ त्यांचं महत्त्व जास्त झालेलं आहे. सिद्धपुरुष जे आहेत ते खऱ्या अर्थाने सिद्धपुरुष आज आपल्याला दिसत नाहीत, किंवा आपण जेव्हा खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टींचा विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा समोरच्या माणसामधलं उणं जे आहे ते लवकर आपल्या लक्षात येतं. पहा, आपण सगळीकडे विचार केला तर या गोष्टी आपल्याला दिसतात की नाही. सत्कर्म करणारा, मी जनता जनार्दनाची सेवा करतो असं म्हणणारे लोकनेते जे आहेत ते फक्त असं म्हणत राहतात, पण त्यांचा उद्देश काही वेगळाच असतो. काल जे बोललेलं असतं ते आज ते म्हणतात मी काल असं बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता, मी त्या दृष्टीने बोललोच नव्हतो, असं पुन्हा म्हणतात. आता आजच बातमी होती, एक छोटं कॅप्शन होतं टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये, धनलोभाने कन्येचा विक्रय केलेला आहे. पुन्हा एक येतं की पती पत्नीचं भांडण हे जे आहे हे सुद्धा त्याच्याच प्रकारचं. कुठे गेलं तर घरोघरी मातीच्या चुली, हे जे म्हण पडली ती म्हण अशी उगीच पडत नाही. हा सगळा कलियुगाचा प्रभाव आहे. नारद जे आहेत, देवर्षी नारद हे सांगत असतात. आणि त्यामुळे कलियुगाचे दोष पाहत असताना फिरताना ते सांगतात, स्वतः नारद सांगतात की मी अनेक ठिकाणी गेलो, अनेक तीर्थक्षेत्रावर गेलो, आणि असं करता करता मी ज्या ठिकाणी गेलो की जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या सगळ्या बाललीला केलेल्या आहेत, त्यामध्ये गोकुळ आहे, वृंदावन आहे, यमुनेचा तीर आहे, त्या ठिकाणी गेलो. आणि त्या ठिकाणी गेल्यावर मला एक आश्चर्य दिसलं. आता ते सांगतात ते कोणतं आश्चर्य की कलियुगाचे दोष पाहत असताना मला जे आश्चर्य दिलं ते आश्चर्य असं की एक तरुण स्त्री मला दिसली. ती तरुण होती. तिच्या बाजूला, तिच्या दोन्ही बाजूला किंवा दोन्ही मांड्यांवर आपलं डोकं ठेवून निजलेले वृद्ध पुरुष मी पाहिले. आणि ती खिन्न मनाने बसली आहे, ती रुदन करीत आहे, ती रडत आहे, तिला काहीतरी व्यथा आहे असं समजून मी त्या ठिकाणी गेलो यमुनेच्या काठावर आणि प्रश्न विचारले की हे जे आश्चर्य मला दिसत आहे ते काय आहे. तर ती सांगते की वृद्धो द्वौ पतितो पार्श्वे निश्वसंता वचने तनो शुश्रूषंती प्रबोधती रुदती च तयो पुराहा. म्हणजे त्या स्त्रीजवळ जे दोन पुरुष पडलेले होते ते जोरजोरामध्ये सुस्कारे टाकत होते, मध्येच ते बेशुद्ध झाल्यासारखे वाटत होते. आणि तिच्या शेजारी, तिच्या आजूबाजूला हजारो स्त्रिया होत्या ज्या त्या मुख्य स्त्रीची सगळ्या प्रकारे सेवा करत होत्या. आणि असं असताना स्वतः देवर्षी नारद त्या ठिकाणी गेले आणि काही प्रश्न विचारले.
तेव्हा ती स्त्री जी तरुण होती ती स्त्री देवर्षी नारदांना विचारते त्या ठिकाणी आणि त्यांना थांबवते की भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा अगहरम परम. भो भो साधो क्षणं तिष्ठ म्हणजे हे साधू पुरुषा, आपण या ठिकाणी माझ्या महद्भाग्याने आपण या ठिकाणी आलात, त्यामुळे काही क्षण या ठिकाणी थांबा आणि मत चिंतामपि नाशय, माझी जी चिंता आहे, मला जी काळजी आहे त्याचा नाश कसा होईल याबद्दल मला तुम्ही म्हणजे माझं सांत्वन करा. दर्शनम तव लोकस्य, साधू पुरुषांच्या दर्शनाने सर्वथा अगहरम परम म्हणजे सर्वथा म्हणजे सर्व प्रकारच्या अगहरम, अग म्हणजे पाप, सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. कोणाने? की साधूच्या दर्शनाने, त्यांच्या सत्संगाने. आणि हे असल्यामुळे आपलं दर्शन झाल्यामुळे मला आता खरंच खात्री आहे की माझी चिंता जी आहे ती आपण निवारण कराल. आपण करुणाष्टकामध्ये म्हणतो, तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्यराशी सौख्यराशी, पण अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासे आलो. त्यामुळे नारद असं म्हणतात की हे देवी, तू कोण आहेस? आणि हे दोन वृद्ध पुरुष जे तुझ्या मांडीवर झोपलेले आहेत किंवा ते बेशुद्ध अवस्थामध्ये आहेत, ते वृद्ध आहेत, ते तुझे कोण आहेत याबद्दल तू मला आता सविस्तर असं सांग. आणि तुझ्याभोवती या सगळ्या ज्या सुंदर स्त्रिया आहेत, हजारो स्त्रिया आहेत, त्या कोण आहेत? तुझ्या दुःखाचं मूळ कारण काय हे मला तू सांग. तेव्हा ती देवी, ती तरुणी सांगते, बालो वाच, अहम भक्तिर् इति ख्याता इमं मे तनयो मतो ज्ञानवैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. कालयोगाने हे जर्जर झालेले ज्ञान आणि वैराग्य या नावाचे माझे दोन पुत्र आहेत. आणि अहम भक्तिर् इति ख्याता, मी कोण आहे? तर माझं नाव भक्ती आहे. आणि हे दोन्ही ते पुरुष माझ्या मांडीवर झोपलेले आहेत, वृद्ध झालेले आहेत आणि जे त्या ठिकाणी निपचित पडलेले आहेत, ते माझे दोन्ही पुत्र आहेत. आता हे तिने सांगितल्यानंतर आता ही सगळी कथा झाली, सगळ्या रूपकात्मक गोष्टी आहेत, घडलेल्या आहेत. पण आता आपण त्यातनं काय अर्थ घ्यायचा? की नुसते वैराग्य हिंकाड पिसे, समर्थ सांगतात आपल्याला. आपल्या ठिकाणी वैराग्य असेल, नुसतं वैराग्य असेल चालत नाही, त्यामध्ये भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. या हजारो स्त्रिया ज्या आहेत त्या कोण आहेत? तर त्या सगळ्या पवित्र नद्या आहेत आणि त्या नद्या माझी सेवा करत आहेत. याचा अर्थ नदी, तीर्थ आणि देवदर्शन हे माणसाने घेतलंच पाहिजे. आणि ते करत असताना माणसाच्या मनामध्ये भक्तीचा उदय होतो. आणि हेच कारण आहे की आपण आपल्यातली भक्ती दृढ करण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये जातो, अनेक ठिकाणी दर्शन घेतो, सगळं करतो. आपण एखादा प्रवास करतो, तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतो, तिथे जाऊन अभिषेक, पूजा वगैरे हे सगळं आपण करतो आणि देवदर्शन घेतो. आणि परत आल्यानंतर तिथे कसं दर्शन झालं तुमचं, काय झालं हे जेव्हा कोणी विचारतात तेव्हा आपण म्हणतो, फक्त 2 वाक्यात म्हणतो, दर्शन खूप छान झालं आणि अमक्या ठिकाणी तर राहण्याची सोय खूपच छान होती. त्या ठिकाणी अगदी रम्य असं वातावरण होतं, प्रसन्न वाटत होतं. ही जी प्रसन्नता असते ती त्या क्षणापुरती असते. त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो म्हणजे त्या नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घेतल्याने आपल्याला सौख्य प्राप्त झालं, पण आपल्या घरी, आपल्या संसारात आल्यानंतर मग ते सौख्य विसरल्यासारखं होतं. कारण प्रपंच जो आहे हा मायाजनित आहे, मायेमुळे निर्माण झालेला आहे. प्रपंचातल्या सगळ्या भेटीगाठी ज्या आहेत, कुठेतरी लोभ, कुठेतरी काम, कुठेतरी दाम, या सगळ्या गोष्टीमुळे झालेलं आहे. आणि म्हणून ती जी स्त्री होती ती रडत होती. याचं कारण काय? की ती भक्ती होती की ह्या भक्तीमुळे माणूस तरुण गेले पाहिजेत. आणि मी जरी तरुण दिसत असले तरी माझे हे जे पुत्र जे आहेत ते ज्ञान आणि वैराग्य हे मात्र म्हातारे झालेले आहेत. म्हणजे माणूस एकीकडे भक्तियुक्त अंतःकरणाने सगळं दर्शन घेतो, सगळं कार्य करतो, पण त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य येत नाही. ज्ञान वैराग्य हे मात्र म्हणजे त्यांची डिमांडच कमी होते. आता बाजारामध्ये आपण पाहतो की ज्या गोष्टींची डिमांड लोकांकडनं कमी होती, त्या गोष्टी जरी बाजारात असल्या तरी त्यांना उठाव नसल्यामुळे त्यांना काही भाव नसतो. हे जसं आपण सर्वसाधारण पाहतो त्याप्रमाणे ज्ञान आणि वैराग्य हे दोघेही क्षीण झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत. आता तीच भक्ती माता जी आहे ती आता
स्वतःचं सगळं जसं नारदाने प्रश्न विचारलेला आहे की तू कोण आहेस, हे वृद्ध पुरुष कोण आहेत आणि तुझ्या दुःखाचे खरं कारण काय. आता ते कारण सांगायला जातात. मग ती म्हणते भक्तिमाता की उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. माझा जन्म जो आहे तो द्रविड देशात झालेला आहे. कर्नाटकात पुढे मी वाढत गेले, मला काही पुष्टी प्राप्त झाली आणि महाराष्ट्रात जेव्हा मी आले तेव्हा मला त्या ठिकाणी सन्मान प्राप्त झाला. आणि त्यानंतर भारताचा नकाशा लक्षात घ्या. द्रविड देश, मग कर्नाटक, मग महाराष्ट्र, जिथे सन्मान प्राप्त झाला. आणि गुजरातेमध्ये गुर्जरे जीर्णताम गता. गुजरातेत गेल्यानंतर मला जीर्णता प्राप्त झाली, म्हणजे वृद्धावस्था प्राप्त झाली. कोण म्हणतं हे? की भक्ती म्हणते. आता याचा विचार आपण करूया. द्रविड देशात माझा जन्म झाला म्हणजे काय? आजही आपण पाहतो द्रविड देश म्हणजे आज ज्या ठिकाणी आपण आता तामिळनाडू घ्या, कर्नाटक घ्या, हे सगळ्या गोष्टी ज्या दक्षिण भारत आपण ज्याला सर्वसाधारणपणे म्हणतो, त्यामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातील पावित्र्यता, त्या मंदिरामध्ये कोणालाही देवापर्यंत प्रवेश नाही, त्या मंदिरामध्ये सोवळं खूप चांगल्या प्रकारे पाळलं जातं. हे सगळं आपल्याला कुठे दिसतं? तर दक्षिणेत दिसतं. आणि तेच आपण जवळजवळ उत्तरेमध्ये जायला लागतो. तसं त्या ठिकाणचा भक्ती जो आहे ती भक्ती कमी अशी दिसते आणि त्यापेक्षा बाजारात आपल्याला जास्त दिसायला लागतो. आणि गुजरातीत ते म्हणतात महाराष्ट्रात मला सन्मान प्राप्त झाला. महाराष्ट्राचं भाग्य आहे की मला ज्या ठिकाणी सन्मान प्राप्त झाला. अनेक संतांची जन्मभूमी ही महाराष्ट्रभूमी आहे. कर्नाटकामध्ये मी चांगले वाढले. आजही कर्नाटकामध्ये आपण गेलं, जो रोज आपण पाहतो श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनल हे जे आहे SVBC तिरुपतीहून प्रक्षेपित होणारं, त्यामध्ये अनेक कार्यक्रम असतात. दिवसभर कर्नाटकातले, तामिळनाडूमधले अनेक मंदिरातले कितीतरी पूजा त्या ठिकाणी दाखवतात. किती भक्तिभावाने ती पूजा चालू असते हे आपण पहा. आणि आपण जेव्हा वर येतो, उत्तरेकडे जायला लागतो, तसा माणसाच्या ठिकाणचा भक्तिभाव कमी झालेला आहे असं दिसतं. आणि गुजरातेत मात्र वृद्धापकाळ या भक्तीला प्राप्त झाला. आता असं म्हणल्यानंतर गुजराती लोकांना वाईट वाटायला पाहिजे, पण ते म्हणतात ही परिस्थिती त्या काळामध्ये होती. पण आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एवढ्या मोठ्या कलियुगामध्ये, कलियुगाचा एवढा प्रभाव असूनसुद्धा जे भागवत कीर्तनकार आहेत, भागवत कथाकार आहेत, जे भागवत सप्ताह करतात, त्यांच्या प्रत्येक भागवत सप्ताहाला पाहिलं तर कितीतरी गर्दी असते. हजारो लाखो लोक त्या ठिकाणी असतात. एक पेंडॉल पुरत नाही म्हणून 10-10 पेंडॉल दिसतात आपल्याला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की हे जे म्हणलेलं आहे की गुजराती गुर्जरे जीर्णतम गता, हे बरोबर नाही. पण भक्तीला आता चांगले दिवस आले आहेत असं आपल्याला दिसतं. पण आता पुन्हा प्रश्न येतो की भक्तीला जर चांगले दिवस आले असतील तर लोकांच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य हे प्राप्त झालं का लोकांना? हा सुद्धा पुन्हा विचार येतो. म्हणून कलीच्या प्रभावांनी की मला हे छिन्न भिन्न केलं आहे असं ती भक्ती सांगते. आणि मी माझ्या पुत्रांसह निर्बल आणि निस्तेज झालेले आहे. आता निर्बल आणि निस्तेज का झाली? कारण त्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य हे आपल्या अंगी प्राप्त व्हावं म्हणून मी भक्ती करत आहे, असा कोणाचाही उद्देश नसतो. आता म्हातारं झालेलो आहे म्हणून आता तरी निदान देवपूजेला लागावं असं म्हणून भक्ती करणारे अनेक आहेत. पण प्रभाते मनी रामचिंतीच जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. म्हणून सदाचार जो आहे, आचरण जे आहे, त्याचं महत्त्व जे आहे ते माणसाच्या ठिकाणी कमी झालेलं आहे. म्हणजे आपण एकीकडे बोलतो एक आणि करतो एक, म्हणजे वचन जे आहे ते एक वेगळं असतं आणि कृती जी आहे ती वेगळ्या प्रकारची असते. कदाचित त्या आपल्या बोलण्याच्या विरुद्धसुद्धा असते. आणि त्यामुळे खऱ्या ज्ञानाचा उदय आपल्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे वैराग्य प्राप्त होत नाही. मग ज्ञान नाही आणि वैराग्य नाही, या दोन्ही ज्ञानाची प्राप्ती आणि वैराग्याची उत्पत्ती. वैराग्य कशाचं पाहिजे? की हे क्षणभर हे सगळं सुख आहे आणि त्यापासून आपल्याला वैराग्य प्राप्त झाला पाहिजे. हा संसार हा सुखाचा नाही, की ज्या ठिकाणी सुख नाही त्या ठिकाणी आपण सुख शोधत जातो आणि त्यामुळे आपल्या पदरी अनेक प्रकारचे दुःख येतात. सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुष्टित झाले, भ्रमित मन वळे ना, हित ते आकळे ना,
परमकठीण देही देहबुद्धी गळेना. म्हणजे फक्त या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठे आहे तर देहबुद्धी गळेना. देहबुद्धी जशी जशी क्षीण होत जाईल तशी तशी आपल्या ठिकाणची भक्ती जी आहे तिचा उदय होत जाईल. आणि माझ्या ठिकाणी भक्तीचा उदय झाला हे मला कसं समजणार? त्याचे दोनच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला टेस्टिंग पॉईंट्स आहेत. ते कसं टेस्ट आहे करायचं, कसं निकष आहे त्याचा, की तो म्हणजे माझ्यामध्ये ज्ञान जे आहे ते मला कशाला खरं ज्ञान म्हणतात हे लक्षात आलं का? ऐक ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाचे आपण या नाव ज्ञान. आणि दुसरीकडे ग्रंथराज दासबोधामध्ये समास आहेत. बहुधा ज्ञान. बहुधा ज्ञान म्हणजे हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. नाना वल्लींची परीक्षा, नाना पशूंची परीक्षा, नाना मंत्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. असं करून नाना धातूंची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे माणसाला सगळ्या गोष्टींची परीक्षा करता येतं, सगळ्या गोष्टींमध्ये तो प्रभुत्व प्राप्त करू शकतो. पण भगवंताबद्दलचं जे ज्ञान आहे ते मात्र तो आपल्या अंतरंगामध्ये आणू शकत नाही. याचं कारण काय की अंतरंगामध्ये आपल्या म्हणजे हृदयामध्ये मनामध्ये बाह्य गोष्टींचं आकर्षण एवढं असतं आणि त्या बाह्य गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण इतक्या प्रकारे प्रयत्न करत जातो की मूळ जे आहे ते मूळ आपल्याला ते सापडतच नाही. आणि त्या मुळाकडे आपली धाव नसल्यामुळे आपली धाव ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी सुख आहे असं वाटतं. गळगिळता सुख वाटे आणि ओढीचा घसा फाटे. त्या माश्याला ते आमिष असतं की त्या काट्याला लागलेलं जे काय पीठ असेल, खाद्य असेल ते खाण्याचं आमिष त्याच्यासमोर असल्यामुळे तो ते खाण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतो. पण जेव्हा तो ते काटा जो आहे त्याला पकडतो आणि त्याच्या घशामध्ये तो काटा जातो आणि तो कोळी जो तेव्हा तो ते दोरी ओढतो तेव्हा घसा फाटे. हा जो अनुभव त्या निर्जीव किंवा निर्जीव म्हणण्यापेक्षा अज्ञानी अशा माशाच्या ठिकाणी त्यांचा जो अनुभव आहे आणि तो अनुभव पाहून मी फार बुद्धिमान आहे, मी फार शिकलेलो आहे, माझा संसार खूप छान चालू आहे असं म्हणणाऱ्या माणसाला त्यातून काही धडाच घेता येत नाही. जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊनी भ्रमले असे काय म्हणावे. दासबोधात अनेक ओव्या आहेत पहा की परनाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले. पानावरची अळी जी आहे ती सुद्धा अगदी सावधानतेने एक एक पाऊल पुढे टाकते. पण आपण हॉर्न वाजवल्यानंतर रस्त्यावरचे बरेच माणसं बाहेर असले ते आपल्या गाडीसमोर येतात आणि एखादी गाय एखादं कुत्रं असेल तर ते लगेच बाजूला जातं. जीवसृष्टी विवेके चाले. समर्थाने सांगितलेला उपदेश पदोपदी आपल्यासमोर तो आपल्या अनुभवास येतो. पण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी नसते आणि म्हणून भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. पर्व कठीण देही देहबुद्धी गळेना. आणि म्हणून या ठिकाणी ते सांगतात की हे का पुत्र दुर्बल असे का झाले, निस्तेज असे का झाले. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे सगळ्या मंदिरात खूप गर्दी असते, सगळ्या प्रवचनाला खूप गर्दी असते, पण त्याचा परिणाम जो व्हायचा तो ज्ञान आणि वैराग्य यांच्या प्राप्तीसाठी तो मात्र झालेला दिसत नाही. मी म्हणून ती म्हणते की मी वृंदावनात आले, मला या ठिकाणी चांगलं सौंदर्य प्राप्त झालं, मी तरुण झाले, ते भक्तीसुद्धा म्हणते, पण माझे पुत्र मात्र या ठिकाणी निस्तेज झालेले आहेत, दुर्बल झालेले आहेत. एक साधा अनुभव सांगतो. आपल्या या तामिळनाडू नाही तेलंगणा स्टेटमध्ये म्हणजे पूर्वीच्या आंध्र प्रदेशामध्ये अनेक आपले मठ आहेत. पारणाच्या निमित्ताने कोहिर या नावाच्या गावी आम्ही गेलो होतो. आपले आत्माराम महाराजांचे जे आता प्रतिनिधी आहेत तिथले विद्यमान मठपती राकेश महाराज ते आपल्या ग्रुपमध्ये असतात अधूनमधून. त्यांच्याबरोबर आम्ही एका ठिकाणी गेलो. कोहिर नावाचा मठ आहे, रामदासी मठ आहे त्या ठिकाणी. तिथली परिस्थिती त्या ठिकाणी मी जवळपास 5 दिवस त्या ठिकाणी राहिलो पारणासाठी. आणि सांगायला हरकत नाही ते गाव म्हणजे की 97% मुसलमान त्यामध्ये आहेत. अगदी 2-3%च त्या ठिकाणी काही हिंदू समाज आहे. तरी पण त्यामध्ये आपला मठ आहे. मला आपले आदरणीय श्री प्रमोदजी संत यांनी मुद्दाम सांगितलं होतं कोहिर मठात तुम्ही जा, एक पारायण तिथे करा आणि कोहिर मठाचा अनुभव जो आहे तो तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणून मुद्दाम आम्ही त्या कोहिर मठामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी 5 दिवस तर राहिलो, पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा 2-3दा जाण्याचा योग आला. जेव्हा पारायण नव्हतं तेव्हा मग इतर गोष्टींकडे पाहण्याला थोडा वेळ मिळाला.
म्हणून मी आणि आमचे राकेश महाराज, त्या ठिकाणी असणारे एक महाराज जे आहेत ते त्रिकाल संध्या त्रिकाल यज्ञ करणारे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांचं नाव दक्षिणामूर्ती महाराज. इतकं कडक त्या ठिकाणचं सगळं आचरण आहे की त्या घरामध्ये पूर्वी होता 4-4 चौकाचा असा वाडा होता. आमच्याही पूर्वजांच्याकडे होता, तो पण मी लहानपणी पाहिलेला आहे. एका चौकातून दुसऱ्या चौकात, दुसऱ्यातून तिसरा, असे 5-5 चौक असलेले मोठमोठे वाडे होते. असा तो मोठा वाडा होता. पहिल्या चौकात आम्ही गेलो, तिथे बैठक होती. आम्ही तिथं बसलो, चपला बूट सगळे काढले, बसलो त्या ठिकाणी. आतमधनं त्या दक्षिणामूर्ती महाराजांच्या पत्नी आईसाहेब त्या बाहेर आल्या आणि त्या पण खूप दूरवर आमच्याशी बसून बोलत होत्या आणि त्या सांगत होत्या की या ठिकाणी आल्यानंतर या पहिल्या चौकामध्ये जो आमची बैठक आहे ती सर्वसाधारण जी माणसं येतात त्यांच्यासाठी आहे. यातून आता आतल्या बाजूला जायचं असेल तर बाहेरून आलेले जे कपडे आहेत ते तुम्हाला कपडे काढून ठेवावे लागतात, सोळं नेसावं लागतं, अंगावर उपवस्त्र पाहिजे, पंचा पाहिजे, स्नान केलं पाहिजे आणि मग आतमध्ये प्रवेश आहे. कारण त्या ठिकाणी यज्ञ वगैरे आतमध्ये सुरू असतात. म्हणजे हे जे आहे ती भक्ती जे सांगते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता आणि क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. गुजरातचा थोडासा अनुभव सांगतो. मी जेव्हा होतो तेव्हा 20-22 वर्षाचा विद्यार्थी होतो त्या ठिकाणी साऊथ गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये. तेव्हा मला अशी खूप गर्दी काही दुकानामध्ये दिसायची. गुजराती भाषा हळूहळू मी नंतर शिकलो, पण त्यावेळेस काही समजत नव्हतं. म्हटलं एवढी गर्दी कशाची आहे? तर चहाची पावडर सुट्टी विकत घेण्यासाठी ती लाईन असायची. आणि दुसरीकडे एक गर्दी अशी असायची, ती गर्दी कशाची की वृद्ध माणसं, म्हातारे माणसं त्या हॉटेलमध्ये जाऊन मसाला डोसा खाण्यासाठी ते लाईनीमध्ये उभं असायचे. आता यालाच म्हणतात, हा कलीचा प्रभाव जो आहे तो कसा प्रकारचा आहे त्याचा अनुभव त्या ठिकाणी आला. आणि अशामधून मग माणसाची उन्नती कशी होणार? बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती नाही. सगळ्या गोष्टी आपण वाचतो, अनेक ग्रंथाचं वाचन करतो, अनेक स्तोत्र आपल्याला पाठ असतात, पण ते आचरणात आपल्या किती येतं याला जास्त महत्त्व आहे. आणि ते आचरणात नाही झालं तरी मी भक्तिवंत अंतःकरणाने दर्शन घेतो, पण माझ्यामध्ये भक्तीचा उदय होतच नाही. ते सगळं वरवरचंच होतं, पालथ्या गड्यावर पाणी असं म्हटल्यासारखं होतं. पण मग खरं ज्ञान जे आहे त्या ज्ञानापासून प्राणी वंचित राहतो. आणि खरं ज्ञान म्हणजे भगवंताबद्दलचं ज्ञान, ते मला जर शेवटपर्यंत प्राप्त झाले नाही आणि या विषयजनित सुखामध्ये मी जर रममाण होत राहिलो तर मीच माझ्या पुढच्या जन्माचं पुन्हा मी काहीतरी तरतूद करून ठेवली असं होतं. आणि अनेक जन्म या ठिकाणी जन्म घ्यावे लागतात, पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावे लागतात, पुन्हा नाही रक्षती डुकरून करणे, आपल्याला शंकराचार्य सगळं सांगतात. पण मग अशी अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून मग मी काय करायला पाहिजे? ती भक्ती जी आहे ते टाकायला सांगत आहे. माझे वृद्ध पुरुष पुत्र पाहून मला खरं दुःख झालेलं आहे. आणि आम्ही तिघे एकत्र राहतो, म्हणजे तिघे बरोबरच आहे आम्ही, पण दिसायला कसं दिसतं की आई तरुण आहे आणि पुत्र जे आहेत ते म्हातारे आहे. आता म्हणजे किती ठिकाणी आपण जातो, भागवताला जातो, सगळ्यांचे डोके पाहिल्यानंतर असं वाटतं खूप तरुण या ठिकाणी आहेत, पण ते केस काळेच आहेत का पांढरे आहेत ही पण शंका असते. इतक्या प्रकारे आपण नटून त्या ठिकाणी जातो, पण त्यामध्ये खऱ्या अर्थाने वृद्ध कोण, खऱ्या अर्थाने तरुण कोण हे सुद्धा लक्षात येत नाही. म्हणून आई ही भक्ती आहे आणि त्या भक्तीपासून निर्माण झालेले पुत्र जे आहेत ते ज्ञान आणि वैराग्य आहेत. कलियुगामध्ये सगळ्या धार्मिक कार्यामध्ये गर्दी दिसेल, पण भक्ती तरुण झाली असं मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य निर्माणच झालं नाही. आणि त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे आहेत. ते एवढे सगळे श्रवण करतात, पण त्यामधले भक्त जे आहे, खरी भक्ती जी आहे, खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची, अशी जी भक्ती आहे ती फार क्वचित आपल्याला पाहायला मिळते. पण त्यामध्ये पुढे सांगतात, ती भक्ती सांगते, अतशोचामिचात्मानं विस्मयाविष्ट मानसा वदयोगनिधे धीमन कारणं चात्र किं भवेत. की मी भक्ती असूनही मी शोकमग्न आहे. आणि आपण नारद आहात, स्वतः देवर्षी नारद आहात, बुद्धिमान आहात, योगी आहात, आणि एवढं असूनसुद्धा आपण जे नारद भक्तिसूत्र लिहिलेलं आहे 84 श्लोकाचं 84 मंत्राचं असणार आहे नारद भक्तिसूत्र, त्याचप्रमाणे एक भक्तिसूत्र शांडिल्य मुनींनी पण लिहिलेलं आहे. ते सुद्धा शांडिल्यांचं भक्तिसूत्र म्हणून आहे. शांडिल्य हे नंदांचे गुरु होते,
कृष्णाचे वासुदेवांचे गुरु म्हणजे गर्गमुनी आहेत. श्रीमद भागवतामध्ये पुढे पुढे या सगळ्या गोष्टी येणारच आहेत आपल्याला. पण असं असताना मी अशी वृद्ध का, की माझे मुलं असे वृद्ध का, तर तेव्हा आपल्याला समर्थ सांगतात की हे जे आपल्याला दिसतंय कलियुगाचा प्रभाव, त्या ठिकाणी एक गोष्ट आहे की निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सभेचे जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझ बिन रामा मदकंठ वेना. निरूपण चालू असतं तेव्हा माणूस तल्लीन होतो. त्या सापाच्या समोर जेव्हा काहीतरी वाजवतो तेव्हा तो सापसुद्धा डोलायला लागतो. म्हणजे तो त्याचा जो मूळ स्वभाव आहे दंश करण्याचा हे विसरून जातो आणि तो डोलायला लागतो. तसं प्रवचन कीर्तनामध्ये माणूस डोलायला लागतो. टी व्हीवर जेव्हा काही चांगला कार्यक्रम भक्तिभावयुक्त असेल तेव्हा पाहताना आपण त्यामध्ये तल्लीन होऊन जातो. पण कधीपर्यंत, जेव्हा आपल्या ठिकाणची ती प्रपंचाबदली आसक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत. आणि ती आसक्ती निर्माण झाली की मग माणूस घड्याळाकडे पाहायला लागतो. किती वेळ झाला, किती वेळ प्रवचन आहे, अजून किती वेळ चालणार आहे, असं लगेच शेजाऱ्याला विचारतो. शेजारी त्यासाठी वाट पाहत असतो. दोघे म्हणून त्या ठिकाणी उठतात आणि निघून जातात. म्हणजे स्थळ त्याग होता सवेची जाते. जेवढं ऐकलं ते सगळं तिथे त्या महाराजांच्याच पायाशी ठेवायचं आणि मग पुन्हा आपल्या चपला घालून पुन्हा आपला मोह मद मत्सर हे सगळं जे आहेत ते आपले पायाचे वाहन आहेत आणि ते घेऊन आपण पुन्हा आपल्या संसारामध्ये रममाण होतो. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्याला दिसत नाही. आणि प्रभाव न दिसत असल्यामुळे ही भक्तिमाता जी आहे ती रुदन करीत आहेत आणि तिचं पुत्र जे आहे ज्ञान आणि वैराग्य हे मात्र जीर्ण झालेले आहेत. कलियुगामध्ये नारद मग पुढे सांगतात हे दारुण असं कलियुग आहे. सदाचार, योग साधना, तप ही सगळी लुप्त झालेली आहेत. म्हणजे लोक जे आहेत ते असे लुटारू वृत्तीचे आहेत, दुष्कर्म करणारे आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे झालेले आहेत. सत्पुरुषांच्याकडे आपण जर पाहिलं, जे काय आपल्याला दृष्टीस पडतात ते सत्पुरुषसुद्धा अनेक प्रकारचं त्यांना दुःख झालेलं आहे. अनेक प्रकारे त्यांना क्लेश होत आहेत आणि जे दुष्ट आहेत ते मात्र सुखामध्ये असं वाटतं. आणि नंतर मग येतं 220 कोटी, 225 कोटी, 5,000 कोटी असं एवढं त्याने धनसंचय केला हे नंतर लक्षात येतं. सन्मार्गाने वागणारे जे आहेत त्यांना खऱ्या अर्थाने खूप कष्ट आणि दुःख भोगायला लागतात. खरं पाहिलं तर जे सन्मार्गाने वागतात त्यांना भोगावं लागणारं दुःख आणि कष्ट जे आहेत ही त्यांच्यासाठी एक तपश्चर्याच असते. तावून सुलाखून त्यातून जो बाहेर पडतो तो खऱ्या अर्थाने भक्त होतो. आणि मग अशी आपली अवस्था होण्यासाठी काय केलं पाहिजे आपण, की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान आपल्या मागे अखंड असावं असं प्रत्येकाला वाटावं आणि ते होण्यासाठी ही भक्ती तिचा उदय आपल्यामध्ये लहानपणापासूनच झालेला पाहिजे. म्हणजेच लहानपणापासून आईवडिलांनी चांगले संस्कारच घातले पाहिजेत आणि ते न घातले तर आपला मुलगा माझं ऐकत नाही असं आपण जेव्हा म्हातारीपण म्हणतो, याचा दोष हा आपल्याकडेच आहे. येथ बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी. दुसऱ्याला दोष देऊन होत नाही, पण यामध्ये जे जे काही आपल्याला वाईट दिसतं, जे जे काही योग्य असं दिसत नाही त्याचं कारणसुद्धा मीच आहे आणि सगळ्याचा जबाबदार मीच आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतात ते, शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे. आपण पाहतो शेष भगवान जे आहेत त्यांच्या डोक्यावर मस्तकावर ही पृथ्वी आहे. आता तो शेष म्हणजे आपल्याकडे पाहिलं तर शेष म्हणजे कोण, ते लक्ष्मण. शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण. आणि वर असणारे पृथ्वी आहे, म्हणजे त्याच्यावर पुन्हा निद्रा करणारे कोण आहेत, तर पुन्हा नारायण आहेत. आपल्या देऊळघराचं जो बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणचं, त्याची एक पोथी आहे, 20-25 रुपयाची फक्त पोथी आहे. खूप त्याच्यामध्ये अध्याय आहेत आणि खूप चांगलं असं कथानक आहे. त्या कथानकाचं 1-2 मिनटात सांगतो की त्या ठिकाणी गोंदीकर महाराज जालन्याचे जे आहेत त्यांचं रामायण सुरू होतं आणि ते एकच रामायण त्या ठिकाणी झालं. त्यानंतर त्या मठामध्ये त्या मंदिरामध्ये कधीच रामायण होत नसतं. ही गोष्ट जवळपास 1700-1800 सन या काळातली आहे. ते रामायण सुरू होतं. सीता लक्ष्मणाला जेव्हा रागवते की राम तिकडे लक्ष्मणा लक्ष्मणा असं म्हणून म्हणत आहेत, मारीचेच्या मागे गेलेले, तर रामावर संकट आलं तर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्यांना मदत करा असं ती सीता जेव्हा लक्ष्मणाला सांगते तेव्हा लक्ष्मणाला खरं म्हणजे त्यांनी
रामानं ओळखलेलं असतं. कारण हे दोन्ही भाऊ, दोन्ही काय चारही भाऊ जरी वेगवेगळे असले तरी ते अंतरंगामध्ये एकच होते. आणि त्यामुळे त्या लक्ष्मणाला संताप येतो. ज्याने रामायण सिरियल पाहिलेलं असेल तेव्हा त्या ॲक्टरने जे काम केलेलं आहे तो लक्ष्मणाचा संताप आपल्या सर्वांच्या लक्षात राहतो. आणि मग त्यावेळेस काय झालं, ती कथा त्या रामायणाची त्या मंदिरात सुरू होती. ते मंदिर आपल्या तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. ते बालाजीला जेवढा मान आहे, जेवढा अधिकार आहे, तोच या मंदिरामधल्या त्या विष्णूच्या मूर्तीला आहे. ती मूर्ती हालायला लागली, ते मंदिर सगळं हालायला लागलं. कारण काय की त्या शेषाच्या वर पहुडलेले हे श्री नारायण आहेत. म्हणजे लक्ष्मणाचा संताप जो आहे तो त्या भूमीवर, आणि ही भूमी कशावर आहे तर शेषावर आहे. आणि मग त्या ठिकाणी भूकंप झाल्यासारखी परिस्थिती झाली. आणि मग आकाशवाणी झाली की यापुढे या गावामध्ये, या मंदिरामध्ये कधीही रामायण होऊ नये. आणि त्यानंतर कधीही त्या ठिकाणी रामायण झालेलं नाही. तर अशी प्रचिती आज येत असेल तर कलियुगामुळे भक्तीला मागणी कमी झाली, ज्ञान आणि वैराग्य हे निस्तेज झाले, असं जर भागवतात सांगितलेलं असेल तर त्या परिस्थितीला, आजच्या परिस्थितीला कारणीभूतसुद्धा आपणच आहोत. त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती येण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्यातून आपण काहीतरी चांगला अर्थ घेतला पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नवे कार्यकर्ता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माचे आलो, समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून प्रतिवर्षी ती सांगते की ही पृथ्वी जी आहे ती शेषाला भारभूत झालेली आहे. पाप करणारे आणि खऱ्या अर्थाने पापी त्यांची संख्या वाढत आहे. महाभारताच्या काळामध्ये 5च पांडव होते आणि 100 कौरव होते. पण यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजयवर्भूती ध्रुवा नेतिर्मतीर मम. त्या 5 पांडवांचाच जय झाला. पूर्वी जे मारिले होते त्याचे आता बळावले, अभक्तांचा क्षय झाला, आनंद वनभुवनी. हे जे सांगतात की पूर्वी जे मारिले होते त्याचे आता बळावले. पूर्वी इतक्या दुष्ट राक्षसांचा वध केला तेच आता पुन्हा वर डोकं काढत आहेत का काय, अशी आज परिस्थिती आपल्याकडे आहे. हे जर लक्षात घेतलं तर जे राजकारण जे समर्थांना अभिप्रेत होतं ते राजकारण आज राहिलं नाही. पूर्वी जे रामराज्य होतं ते रामराज्य आज झालं नाही. आणि ते होण्यासाठी पुन्हा आपणच कारणीभूत आहोत की आपण धर्माने सांगितल्याप्रमाणे वागत नाही. धर्माच्या नियमांप्रमाणे वागणं हे आपण कमीपणा समजतो. पण पाश्चिमात्याचं अंधानुकरण करणं हेच आपलं कर्तव्य आहे असे आपली मुलं समजतात. याचं कारण की या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य या गोष्टी ऐकण्यासाठी सुद्धा तरुणांना बसायला वेळ नाही. कारण ते नको त्या गोष्टीमध्ये मग्न आहेत, अशी परिस्थिती झाली. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात, समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन. आणि म्हणून परमार्थ मार्गामध्ये असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी ही आहे की आपण जे काही शिकत आहोत ते आपल्या जीवनामध्ये आपण उपयोगात आणलं पाहिजे. पुढे ती भक्ती अजून सांगते, वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा, धन्यम वृंदावनम तेन भक्तीर नृत्यती यत्र च. ती भक्ती सांगते की या ठिकाणी आल्यानंतर मला मात्र तारुण्य प्राप्त झालं. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा, नवतारुण्य मला प्राप्त झालं. आणि हे वृंदावन खरंच धन्य आहे. तेन भक्तीर नृत्यती यत्र च, की ज्या ठिकाणी भक्ती आता नाच करत आहेत. आणि आता तेच वृंदावन जे आहे, तेच मथुरा जे आहे, आजही कलियुगामध्ये कसं आहे ते लक्षात घ्या. आमचा मुलगा MBBSला असताना किंवा PGच्या ॲडमिशनला असताना मित्रांबरोबर त्या दिल्लीला गेला परीक्षेच्या निमित्ताने. 1-2 दिवस शिल्लक होते. आईबापाचे काहीतरी संस्कार होते म्हणून तो त्या 2 दिवसामध्ये वृंदावन, मथुरा, गोकुळ या सगळ्या ठिकाणं पाहून आला. आणि ते सगळं पाहिल्यानंतर तो सांगतो की आमच्या बसमध्ये आम्ही सगळे पोरं होतो 20-22 वर्षाचे. आणि आम्हाला ते न्यायचं आणि एखाद्या मंदिरात न्यायचं. आणि ते सांगायचे की हेच कृष्णाचं मुख्य मंदिर आहे, इथेच सगळ्या लीला झालेल्या आहेत. आणि त्यांच्याचपैकी जे ते टॅक्सी टूर अरेंज करतात त्यांच्याचपैकी 5-10 माणसं आमच्याबरोबर असायचे. आणि मग ते आपल्या खिशातून काढून 10,000 5,000 त्या ठिकाणी ते मंदिरात द्यायचे. आता त्यांनी 10,000 5,000 दिले असं म्हणल्यानंतर महाराष्ट्रातला माणूस त्यालाही वाटतं की आपणही काहीतरी द्यावं, निदान 500 तरी द्यावेत, निदान 100 तरी द्यावेत, असं म्हणून त्या तिथे टाकायला लागले. तेव्हा तिथून त्याचा जेव्हा फोन आला
त्याने आईला फोन केला की मी आता इथे आलो मथुरा वृंदावन. आम्हाला खूप छान वाटलं. अरे वा, छान आपला मुलगा तिथपर्यंत गेला, दर्शन घेतलं त्याने. पण तो म्हणतो, आई काही खरं नाही म्हणे, तू इथे येत नाही, हेच खूप चांगलं आहे. तू जे घरी श्रीमद भागवताचा अभ्यास करते, जे काही वाचन करते, तोच आनंद खरा आनंद आहे. पण या ठिकाणी आल्यानंतर तो आनंद प्राप्त होत नाही. म्हणजे ही जी भक्ती सांगत होती की मी तरुणी झाले, पण ज्ञान आणि वैराग्य मात्र लोप पावत आहे. ते तुझे पुत्र निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात. भक्तीमुळे निर्माण होणारं ज्ञान आणि वैराग्य यांना बाजारात किंमतच नाही, मागणी नाही, आणि म्हणून ते वृद्ध झालेले आहेत. एवढं सगळं नारदांचे कथन ऐकलं आणि ती भक्ती आता सांगते. भक्तीने काही पुन्हा प्रश्न विचारले. ते प्रश्नसुद्धा फार महत्त्वाचे आहेत. कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्य शुची कलिही प्रवृत्ते तु कलोर सर्व सारः कुत्रो गतो महान करुणापरेण हरिण्याप्य धर्मः कथमीक्षते इमं मे संशयं छिंदी त्वद्वाचा सुखितास्म्यहम. अर्थ काय असतो त्याचा, की राजा परीक्षितीने या कलीला आश्रय का दिला? कारण भक्तीच आहे, ती सगळीकडेच आहे. किती क्षीण झाली तरी भक्ती आहेच आहे, आणि तिला ते दिसतंय डोळ्याला की या ठिकाणी ते बैलाच्या रूपामध्ये पृथ्वी आहे, त्यानंतर गाय त्या ठिकाणी आहे, आणि ते सगळे दुःखी अंतःकरणाने ते परीक्षित राजाला भेटतात, हे सगळं दिसतं. आणि मग ती म्हणते की हा कली त्याच्यासमोर शरण आला आणि त्याच्या पाया पडत आहे. हे जेव्हा त्या परीक्षितीला दिसलं तेव्हाच त्याने का मारलं नाही? कारण त्याच्या आगमनाने सगळ्याच वस्तूंमधले खरं म्हणजे सारतत्वच निघून गेलेलं आहे. म्हणून करुणामय अशा श्रीहरीनं हा धर्म कसा काय पावला? नारदा, माझ्या संशयाचे निराकरण करा. आपल्या बोलण्याने मला खरंच खूप शांती प्राप्त होत आहे, असं त्या ठिकाणी भक्तीने आपल्या मनातला विचार त्या ठिकाणी सांगितला. आता ते सांगतात, नारद उवाच यदा मुकुंदो भगवान क्षमां त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिरायात सर्वसाधन बाधकः. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेले त्या दिवसापासून हे कलियुग सुरू झालं. सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाला सुरुवात झाली. साधनांमध्ये विघ्न, आता याचाही आपल्याला विचार करावा लागेल. सर्व साधनांमध्ये विघ्न. नवे भोगना त्यागना सांग पाही, आपण म्हणतो ना, नवे धर्मना कर्मना योग काही नवे. आणि मग काय आहे तर कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ हे भगवंताचं नामच आहे. दिग्विजयाच्या वेळी त्या दीन आणि शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षितेची दृष्टी गेली. आता परीक्षिती खरा सारग्राही आहे, भ्रमरासारखा आहे. चांगलं जे आहे ते सगळं तो ग्रहण करत आहे. समर्थ जसं सांगतात तसं उत्कट भव्यतेचे घ्यावे, मिळमिळत अवघेचे टाकावे, हे जे आहे अशी वृत्ती असणारा तो परीक्षित राजा, त्याने निश्चय केला की आता या कलियुगाचा, या कलीचा मी वध करता कामा नये. कारण काय, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तना. कलियुगामध्ये जे फळ अनेक वर्ष तपस्या साधना, उग्र असं तप करून, योग साधना करून, समाधी अवस्थेमध्ये जाऊन जे आपल्याला फळ मिळणार आहे तेच फळ या कलियुगामध्ये प्रत्यक्ष श्रीहरीच्या कीर्तनाने मिळते, चांगल्या प्रकारे प्राप्त होते. कल्लो केशव कीर्तनात. कलियुगामध्ये केशव कीर्तन, कीर्तन म्हणजे नामस्मरण, कीर्तन म्हणजे भगवंताचं गुणगान, भगवंताच्या कथा, यामध्ये माणूस रममाण होतो. आणि तेच एक श्रेष्ठ साधन आपल्या हाती आहे. आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून, रामानंद महाराज, सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज, आता ते आपण सगळ्यांनी पाहिलेले दत्ता भैया, दत्ता काका, या सगळ्यांनी नामाचा प्रचार जो केला त्याचं कारण हेच. चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूड पहिलं पार पावती. काहीच न कोणी प्राणी रामनाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळे. पण कलियुगामध्ये या नामाकडे कोणाचं लक्ष नाही. ॲलोपॅथीचा जेव्हा औषध नेतो तेव्हा भरपूर पैसे गेलेले असतात, औषधंसुद्धा पुष्कळ असतात, घरी आल्यानंतर त्याचं पथ्यसुद्धा असतं,
तेच आपण जेव्हा होमिओपॅथीकडे जातो तेव्हा आमच्या इथे टी व्ही कुलकर्णी होते, दत्ताभाईंचे भाऊच आहेत ते, सुरज भाऊ. त्यांच्याकडनं आम्ही औषध आणत होतो, की त्यांना मी नेहमी गमतीने म्हणायचे की तुमचे औषध नेल्यानंतर घरी गेल्यावर मला ते कोणत्या खिशात ठेवले हे सुद्धा सापडत नाहीत म्हटलं पटकन. एवढी तुमची औषधं इतकी बारीक बारीक असतात की ते पटकन सापडत पण नाही. म्हणजे साधनं जे आहेत ज्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायची, ते साधन किती श्रेष्ठ आहे हे त्याच्या किमतीवरून किंवा त्याच्या आकारावरून ठरत नाही, पण ते त्याच्या प्रभावावरून ठरतं. ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपा आधी. तर ते नाम सोपे आणि ते खरं सोपं नाम आहे, पण त्याकडे लोक वळत नाही. पण अनेक प्रकारच्या साधना तप याकडे सगळे लोक ओढतात. सगळे आपण कार्यक्रम पाहतो, सगळ्यांचे क्लासेस असतात, पण त्यामध्ये फक्त शरीर सौष्ठव, शरीर सुख, शरीराला चांगलं ठेवणं, तंदुरुस्त ठेवणं इथपर्यंतच ते नेतात. पण त्या शरीराने भगवंताची प्राप्ती होते हा जो पुढचा भाग आहे तिथपर्यंत कोणीच पोहोचत नाही. म्हणून कलियुगामध्ये अशा अनेक कर्मामध्ये प्रवृत्त झाले लोक आहेत, पण सर्व वस्तूतील रस जे आहे, सार जे आहे ते निघून गेलेलं आहे. सर्व पदार्थ कसे आहेत की जे धान्य आहे त्याच्यामध्ये भुसाच जास्त आहे, पण धान्याचे कण फार कमी आहेत, आणि मग त्याचं सेवन करून काही माणूस दष्टपुष्ट होणार नाही. विप्रेर भागवतीर वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेन कथासारस ततो गतः. आता हे कथासारस ततो गतः, तीर्थसारस ततो गतः आणि तपस्सारो ततो गतः अशा प्रकारचे 3 श्लोक आहेत. त्या 3 श्लोकांचा विचार आपण आता पुढच्या भागात करणार आहोत. आणि पुढच्या भागामध्ये हा पद्मपुराणातील भागवत महात्म्याचा जे 6 अध्याय आहेत त्यामधला पहिला अध्याय जो पुढच्या शुक्रवारी आपला पूर्ण होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपली नेहमीची आरती म्हणायची आपल्याला. जय हो भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायिल्या हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संताचा, प्राणचित कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी.
ठेवी माथा आरती कुरे तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.